मार्केट प्लेस आहे ना, हे कस्टमरचा टाइम आणि एफर्ट सेव्ह करतं. म्हणजे खाऊ गल्ली इज ऑल्सो अ मार्केट प्लेस, की मला जर चहा प्यायचा आहे तर मला तिकडे जायला नको, मला वडा खायचा आहे तर तिकडे जायला नको, मला सगळ्या गोष्टी एकाच ठिकाणी मिळतील, म्हणून त्याला मार्केट प्लेस म्हणतो. आता माझ्याकडे एक कंपनी मी बघितली त्या दिवशी, की ज्या व्यक्तीला फ्लॅट विकत घ्यायचा आहे त्याचा प्रॉब्लेम काय असतो, की त्याला प्रत्येक संडेला वेगवेगळ्या प्रोजेक्ट्सला जाऊन फ्लॅट बघावे लागतात. तर एक कंपनी अशी सुरू केली की ते 100 डेव्हलपर्सचे प्रॉस्पेक्ट्स घेऊन घरी येतात, आणि तुम्हाला सगळे डिटेल्स एकाच ठिकाणी देतात, आणि तुम्हाला जे 4 प्रोजेक्ट्स आवडतील त्यांना स्वतःच्या गाडीमध्ये बसून ते फ्लॅट दाखवतात, आणि ऑल दिस सर्व्हिसेस फ्री. सो दॅट इज अ मार्केट प्लेस, की आपण कस्टमरचा टाइम कसा वाचवतोय, त्याला व्हरायटी कशी देतोय. आणि आता इन्स्टावर तुम्ही एखादं स्वतःचं मार्केट प्लेस बनवलं, जसं तुम्ही बंगलोज बनवता, तर लोकांना फार्म हाऊसमध्ये विकेंडला जायचं असतं, पण कुठलं फार्म हाऊस जायला हवं हे माहीत नसतं. त्यामुळे 10 फार्म हाऊसचं म्हणून आपण एक इंस्टाग्राम पेज बनवलं आणि त्याच्या रील्स बनवल्या, तर कस्टमरचा तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो की मी कुठे जायला हवं नेक्स्ट टाइम. तो अशा प्रकारचा मला वाटतं आपण कस्टमरचा टाइम आणि एनर्जी सेव्ह करायला मार्केट प्लेस वापरायला हवं. व्हॉट डू यू थिंक? 100%. म्हणजे एक जमाना असा होता की मला जर एक गाडी पाहिजे असेल तर त्या कंपनीचाच माणूस ती गाडी घेऊन माझ्याकडे यायचा. पण आता असे डीलर झालेले आहेत की ते लोक 5 गाड्या घेऊन येतात. आता समजा मला फॅमिली गाडी पाहिजे तर मला कियावाला कार्निवल घेऊन येतो, टोयोटावाला वेलफायर घेऊन येतो, MG हेक्टरवाला MG M9 घेऊन येतो, आणि सगळ्या गाड्या मी एकत्र टेस्ट करू शकतो. ह्या गाडीत उतरलो की त्या गाडीत बसलो. डीलर तोच एकच डीलर आहे, पण त्याच्याकडे या सगळ्या गाड्या अवेलेबल असल्यामुळे त्यांनी मार्केट प्लेस क्रिएट केलं तुमच्या दारात, ज्याला आपण म्हणतो कन्व्हिनियन्स. आणि जेवढं आपण आपल्या पोटेन्शियल कस्टमरला पॅम्पर करतो ना, तेवढा आपला बिझनेस वाढतो. तर अनेक उद्योजक असे आता स्मार्टली करायला लागलेले आहेत, आणि दॅट इज हाऊ इट शुड बी. इन्शुरन्स विकणारा एजंट जो असतो हल्ली, तो एक इन्शुरन्स विकत नाही, तो तुमच्या प्रोफाईल प्रमाणे सजेस्ट करतो आणि चॉईस तुम्हाला देतो की तुम्हाला काय पाहिजे. म्युच्युअल फंड विकणारा अनेक म्युच्युअल फंड तुम्हाला एक्सप्लेन करतो आणि चॉईस तुम्हाला देतो. त्याचे टॉप पिक्स असतात, त्याचे रेकमेंडेशन असतात, पण ठरवणारी व्यक्ती शेवटी तुम्ही असतात. तर यू आर टुडे बिकमिंग अ वेल एज्युकेटेड कस्टमर, कारण तुम्हाला मार्केट प्लेस मिळतंय. तुम्हाला ते फक्त एक प्रोडक्ट किंवा एक सर्व्हिस मिळत नाही, तर तुम्हाला कंपॅरेटिव्ह अनालिसिस मिळतो, आणि त्याच्यामध्ये तुम्ही चांगला आणि योग्य निर्णय घेऊ शकता.